नमस्कार. आज मी पुन्हा एकदा कोवळा घेतलेला आहे आणि त्यापासून व्हेज जेवण बनवत आहे. कोवळा कापून घेतलेला आहे आणि त्यातल्या बिया काढून घेते. अशा प्रकारे बिया काढून घेते आणि त्याची बाहेरची साल काढून घेते. कोवळा साफ करून झालेला आहे. आता मी किसणीवर किसून घेते आणि त्यातलं पाणी काढून घेते. इथे उडदाची डाळ घेतलेली आहे. 7-8 तास भिजून मिक्सरला त्याची पेस्ट करून घेतली आहे पाणी न घालता. ते फेटून घेते जरा. इथे मिक्सरच्या भांड्यात धणे, बेडगी मिरची सुकं वाटून घेते. पावडर करून झालेली आहे. आता ओली मिरची घालते आणि पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घेते. ते वाटलेल्या उडदाच्या डाळीत मिक्स करून घेते. इथे राईची डाळ घेतलेली आहे, हिंग आणि किसून ठेवलेला कोवळा घालते, मीठ घालते आणि हाताने मिक्स करून घेते. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेते. इथे प्लास्टिक घेतलेलं आहे, स्वच्छ साफ करून त्याच्यावरती कोवळ्याच्या वड्या ठेवते आणि उन्हात 5-6 दिवस सुकून घेतलेल्या आहेत. कोवळ्याच्या वड्या तयार आहेत. इथे खोबरं घेतलेलं आहे. सुक्या मिरच्या, धणे, हळद आणि चिंच घालून पेस्ट करून घेते. पेस्ट करून झालेली आहे. त्या भांड्यात तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई आणि कढीपत्ता घालते, थोडंसं हिंग घालते आणि वड्या घालते आणि तेलात फ्राय करून घेते. फ्राय करून झालेलं आहे. त्यातलं थोड्याशा बाजूला काढून ठेवते. आणि बाकीच्यांमध्ये खोबऱ्याचं वाटप घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते, चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालून मिक्स करून घेते आणि वड्या नरम होईपर्यंत शिजवून घेते. इथे बाजूला काढून ठेवलेल्या वड्या तळून घेतलेल्या त्या हाताने तोडून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि तोडून ठेवलेल्या वड्या मिक्स करून घेते. लिंबाचा रस घालते, कोथिंबीर, ओलं खोबरं आणि मीठ घालते आणि सगळं मिक्स करून घेते. वड्यांची किसमूर तयार आहे. केवडा घेतलेला आहे, त्याच्या दोन्ही टोकं काढून घेते आणि उघडून त्यात कीड वगैरे आहे का बघून घेते आणि स्वच्छ धुवून घेतलेले. आता मी त्यातलं पाणी निथळलेलं आहे. ते सुरीने बारीक कापून घेते. अशा प्रकारे सर्व कापून घेते. भाजी कापून झालेली आहे. त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे. थोड्या फणसाच्या बिया घालते, चेचून घेते आणि बाहेरचं साल काढून घेते. अशा प्रकारे आणि हाताने तोडून घेते आणि पाण्याने 4-5 वेळा स्वच्छ धुवून घेते. धुवून घेतलेले ते भाजीत घालते. कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यात एक मोठा कांदा बारीक चिरलेला आणि कढीपत्ता घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. बारीक कापून ठेवलेली भाजी घालते, ती तेलावर परतून घेते. थोडीशी हळद, लाल तिखट आणि मीठ घालून सगळं मिक्स करून 2 मिनटं परतून घेते. भाजी परतून झालेली आहे. त्यात ओलं खोबरं घालते, मिक्स करून घेते. कोथिंबीर घालते, पुन्हा एकदा मिक्स करून घेते. 2 चमचे पाणी घालते आणि झाकण लावून कुकरला 2 शिट्या काढून घेते. 2 शिट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालेलं आहे. झाकण काढून घेते. भाजी शिजलेली आहे. फणसाच्या बिया पण शिजलेल्या आहेत. वरून कोथिंबीर घालते. घेवड्याची भाजी तयार आहे. इथे कोवळा घेतलेला आहे मी परत, तो कापून घेते आणि त्याचे छोटे तुकडे करून घेते आणि बाहेरचे साल काढून घेते. नंतर आतल्या बिया काढून घेते.
अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचे पातळ कापं काढून घेते अगोदर. अशा प्रकारे कापं काढून घेतलेले आहेत आणि छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. छोटे तुकडे कुकरमध्ये शिजून घेतलेले आहेत, ते मॅश करून घेते. कढईत तेल घेतलेले आहे, त्यात एक कांदा, हिरवी मिरची आणि चवळीची भाजी घेतलेली आहे साफ करून, बारीक चिरून ती तेलात घालते आणि परतून घेते. झाकण लावून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. ओलं खोबरं घालते आणि भाजीला झाकण लावून वाफ काढून घेते. झाकण काढलेलं आहे, भाजी शिजलेली आहे, चवळीची भाजी तयार आहे. इथे कढईत तूप घेतलेलं आहे, त्यात मॅश करून ठेवलेला कोळा घालते आणि तेलावर परतून घेते 3-4 मिनटं. आता त्यात दूध घालते 2 वाट्या आणि मिक्स करून घेते. तमालपत्र घालते आणि मिक्स करून घेते. ड्रायफ्रूट्स घालते आणि शिजून घेते 2 मिनटं. वेलची पावडर घालते आणि चवीप्रमाणे साखर घालते आणि सगळं एकत्र करून उकळी काढून घेते. कोळ्याची खीर तयार आहे. इथे कोळ्याची कापं घेतलेली आहेत, त्याला लिंबाचा रस, हळद, लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ लावून घेते. थोडंसं पाणी घालते आणि व्यवस्थित मसाला लावून घेते कापांना. इथे रवा, तांदळाचं पीठ आणि लाल तिखट एकत्र करून घेतलेले आहे, ते कोळ्याच्या कापांना लावून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे, त्यात कोळ्याची कापं फ्राय करायला ठेवते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे, आता दुसऱ्या बाजूने शिजून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा झाकण लावून कोळ्याची कापं मी शिजून घेते. कापं शिजलेली आहे, कोळ्याची कापं तयार आहेत. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.